दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटेरच्या आधारे मराठा कुणबींना ओबीसी आणि कुणबी सर्टिफिकेट देण्याचं शासनाने मान्य केलेलं आहे। जर हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी समाजाला ओबीसीचं सर्टिफिकेट किंवा सवलती मिळणार असतील तर निजाम गव्हर्नमेंटमध्ये बंजारा समाज हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निजाम स्टेटमध्ये होता, तो एसटी ट्राईबमध्ये होता। ट्राईबच्या सवलती त्या ठिकाणी आहेत आणि आजही आंध्र आणि तेलंगण या दोन्ही राज्यामध्ये बंजारा समाज हा त्या ठिकाणी एसटी कॅटेगरीमध्ये येतो। जर त्या ठिकाणी एसटी कॅटेगरीच्या सवलती बंजारा समाजाला आंध्र आणि तेलंगणामध्ये मिळत असतील तर तोच समाज स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आलेला आहे, जो मराठवाड्याचा विशेषतः भाग आहे। त्या मराठवाड्यातल्या बंजारा समाजाला एसटीच्या सवलती मिळाव्यात याबाबतचा हे आंदोलन उभं करण्यासाठी आज बीड जिल्ह्यातला तमाम बंजारा समाज एकवटलेला आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी बंजारा समाज आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंजारा समाजाची चळवळ उभी राहिलेली आहे। बंजारा समाजाने आज नव्हे तर गेल्या 50 वर्षापासून अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा म्हणून सातत्याने ही मागणी केलेली आहे। या अगोदरही वेळोवेळी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे हे प्रस्ताव पण सादर केलेले आहेत, परंतु केंद्र शासनाच्या स्तरावरती अनुसूचित जमातीमध्ये या समाजाचा समावेश अद्याप झालेला नाहीये। परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज जागा झालेला आहे आणि त्याला आधार म्हणून जर तुम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू करत असाल ओबीसी समाजासाठी, तेच गॅजेटियर बंजारा समाजासाठी का लागू होऊ नये अशा प्रकारची ही मागणी आमची आहे आणि ती प्रचंड रास्त आहे। आणि खरोखरच या अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाजाचा समावेश होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण खेड्यापाड्यामध्ये तांड्यामध्ये जर आज आम्ही गेलो तर आज मूलभूत सुविधा सुद्धा तांड्यामध्ये नाही आहे। त्यामुळे बंजारा समाज प्रचंड मागास आहे, त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा नाही। शैक्षणिक, आर्थिक, राजकीय दृष्ट्या प्रचंड मागास असलेल्या समाजाला जोपर्यंत अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणार नाही तोपर्यंत या समाजाचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी विकास होणार नाही आणि खरोखर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असंही आम्ही म्हणू शकणार नाही। म्हणून अनुसूचित जमातीमध्ये या समाजाचा समावेश व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज एकवटलेला आहे आणि ही मागणी आम्ही शासनाकडे रेटतोय।